सीजेपीच्या टार्गेटवर आता अमित शहा. विदेशी फंडिंगच्या मुद्द्यावरून राजीनाम्याची मागणी. सरकार विरोधात झेंझीचा दुसरा लढा. नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीनं विद्यार्थ्यांचं जनआंदोलन उभारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच. मात्र सीजेपीनं आता सरकार विरोधात दुसरा लढा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्याला कारण ठरलंय विदेशी फंडिंगचा मुद्दा. सीजेपीच्या आंदोलनाला विदेशी फंडिंग मिळत असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला. आता याच आरोपावरून सीजेपीच्या अभिजित दिपकेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना घेरण्याची रणनीती आखली आहे. आधीच पॅलेट गनच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच सीजेपीला विदेशी फंडिंग मिळत असेल तर ते रोखण्यात गृहमंत्र्यांचं अपयश आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दिपकेंनी केली. तर दिपके प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी मोठ्या लोकांची नावं घेत असल्याची टीका भाजपनं केली आहे. मुझे लगता है अगर हमें विदेशी फंडिंग मिल रही है या हमें विदेश से कंट्रोल किया जा रहा है तो ये तो अमित शाह जी का फेलियर है. फिर अमित शाह जी को भी रिजाइन देना चाहिए. इतने बड़े चाणक्य के होने के बावजूद विदेश से फंडिंग कैसे आ रही है, विदेश से कैसे कंट्रोल हो रहा है. या म्हणण्यामध्ये दूरपर्यंत तथ्य नाही, केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची वक्तव्य आहे. फार मोठ्या उंचीच्या माणसांची नावं घेतली की माध्यमं ती बातमी चालवतात, तर त्याच्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी अशा प्रकारची विधानं त्यांनी टाळलं पाहिजे. तर यामध्ये विरोधकांनीही आता पुलवामा आणि पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून अमित शहांवर निशाणा साधलाय. आमच्या आंदोलनात जो पाठिंबा आम्हाला किसान युनियनकडून भेटलेला आहे, किसान नेत्यांकडून भेटलेला आहे, तो खूप महत्त्वाचा होता, मोलाचा होता. आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आमच्या सोबत उभा राहिलेले. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना असो, किसान नेत्यांना असो, आमची गरज पडेल आम्ही त्यांच्यासोबत उभाच राहू. तर दुसरीकडे झेंझीनं आता शेतकरी मोर्चाला गरज पडली तर पाठिंबा देण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शेतकरी मोर्चाच्या माध्यमातूनही सीजेपी केंद्र सरकार विरोधात सक्रिय राहणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. जंतर मंतरला झालेला हल्ला विद्यार्थ्यांवर, मग टिअर गॅस, लाठी हल्ला, पॅलेट गन, हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला. आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे, तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे. खरं म्हणजे पुलवामा आणि पहलगाव हल्ल्यानंतरच अमित शहांना पदावरून दूर करायला पाहिजे होतं. सीजेपीनं आता वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राजकीय सक्रियता दाखवण्याची तयारी चालवली. त्यामुळे पॅलेट गनच्या मुद्द्यासोबतच विदेशी फंडिंगच्या मुद्द्यावरून अमित शहांच्या राजीनाम्याचा मुद्दा तापवण्यात सीजेपी किती यशस्वी होते आणि झेंझी पुन्हा रस्त्यावर उतरतात का, हे पाहणंच आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.